आयुष्यात मोठे व्हायचं असेल तर ही चूक करू नका. स्वतःला मोठे व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिका. फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत राहते. नातं कितीही वाईट असेल तरी ते कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही, पण आग तरी विझवू शकते. रागामध्ये बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमाने बोललेल्या हजारो शब्दांना एका क्षणामध्ये तो संपवून टाकतो. आपल्या बेइज्जतीचं उत्तर इतक्या इज्जतीने द्या की समोरच्यालाच लाज वाटली पाहिजे. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं हे योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. जीवनामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे वेळ आणि दुसरं म्हणजे प्रेम. वेळ ही कोणाचीच नसते आणि प्रेम हे प्रत्येकालाच होत नसतं. खूप दूरपर्यंत जावं लागतं फक्त आपल्या जवळचं कोण आहे हे बघण्यासाठी. आपली पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीवरच मिळतो. खऱ्या व्यक्तीला खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. दुसऱ्याची कदर करणाऱ्या माणसाला नेहमीच कदर नसलेली माणसं मिळत असतात. नेहमी अशीच लोक एकटी पडतात ज्यांनी आयुष्यामध्ये बरोबर निर्णय घेतलेले असतात. आयुष्याच्या स्पर्धेमध्ये जे लोक तुम्हाला हरवू शकत नाहीत ते लोक तुम्हाला तुमचे मानसिक खच्चीकरण करून हरवण्याचा प्रयत्न करतात. देवाची आपल्यावर कृपा असेल तर तो एका मिनिटामध्ये आपल्याला राजा बनवून टाकतो आणि नशिबाची चक्र फिरली तर एका सेकंदात आपण भिकारी बनतो. तुम्ही जे आयुष्य जगता त्याच्यावर कधीच नाराज राहू नका, कारण तुम्ही जगत असलेल्या आयुष्याचे कोणतीतरी स्वप्न असू शकते. ज्या लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो ते त्यांच्या आयुष्यात आणखीनच मजबूत होत जातात. आयुष्यामध्ये एवढेही स्वस्थ होऊ नका की कोणीही येईल आणि तुमच्या आयुष्याबरोबर खेळ खेळून जाईल. आयुष्यामध्ये आपली कदर नसलेल्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटे राहिलेलं केव्हाही चांगलं असतं. कोणीतरी म्हटलं आहे, मी आवडतो सगळ्यांना, पण फक्त तेव्हा जेव्हा माझी गरज असते त्यांना. आयुष्य दोन पद्धतीने जगता येतं, एक जे तुम्हाला पाहिजे ते मिळवा, किंवा तुम्हाला जे मिळवलं आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा. कोणी जर तुमचा विश्वास तोडत असेल किंवा तोडला असेल तर त्याचे आभार माना, कारण त्याच्यामुळेच तुम्ही शिकणार आहात की कोणावर विश्वास ठेवताना खूप विचार करून ठेवावा लागतो. ज्याच्याजवळ जिंकण्याची आशा असते तो 1000 वेळा हरला तरीही जिंकतोच. विजेता ते नाही म्हणत जे कधीच हरले नाहीत, विजेता ते बनतात जे कधीच हार मानत नाहीत. आपल्या फुकट फक्त आईवडिलांचे प्रेम मिळतं, त्यानंतर आयुष्यामध्ये प्रत्येक नात्यासाठी काही ना काही किंमत ही मोजावीच लागते. माणसाची भुक्ती फक्त एवढीच आहे की त्याला जनावर म्हटलं तर तो राग येतो आणि सिंह म्हटलं तर तो खुश होतो. आपले डोळे नेहमी असेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण नेहमी डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो. आपले ध्येय छोटे असेल पण ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. कोणी तुम्हाला काही मागत असेल तर देत जा. देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला देणारा बनवला आहे, मागणारा नाही. लोकांना तुम्ही खुश आहात की नाही या गोष्टीने काही फरक पडत नसतो, तर त्या लोकांना तुम्ही किती खुश ठेवता या गोष्टीने जास्त फरक पडतो. माणसाचे कपडे आणि चेहरा नेहमीच खोटं बोलतात, त्यांचा खरा चेहरा तर आपल्या अडचणीच्या वेळेमध्येच कळतो. लोक जेव्हा आपला मुकाबला करू शकत नाहीत त्यावेळेस मात्र ते आपला तिरस्कार करायला सुरुवात करतात. अशाच प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.